हाय फ्रेंड्स, मी डॉक्टर आनंद कोणेकर सुस्वागतम स्वागत करतो तुमचं आज एका नवीन भागामध्ये. आज मी आलो आहे देवबाग तारकर्ली येथे मालवणमधील एकदम नितांत सुंदर अशा गावी. आणि ह्या गावी आम्ही एका होमस्टेमध्ये राहिलो. एकदम फ्रेंडली होमस्टे आहे आणि एकदम समुद्राच्या बीचवर आहे. तुम्ही बघू शकता इथे माझ्या पाठीमागे अथांग निळा सागर आहे आणि याच्या बरोबर समोरच एकदम त्यांचं हे होमस्टे. आणि या होमस्टेमधून तुम्हाला डायरेक्टली तुम्हाला समुद्राचा व्ह्यू मिळतो. अतिशय नयनरम्य आणि विलोभनीय दृश्य असं हे आहे. आज माझ्यासोबत आहेत आमच्या होमस्टेचे मालक सर संजय मोनकर सर. आणि गेल्या जवळजवळ 25 वर्षापासून ते हा होमस्टे चालवत आहेत. त्याचबरोबर त्यांच्या वेगवेगळ्या सर्व्हिस इथे अवेलेबल आहेत आणि खूप अफोर्डेबल प्राईसमध्ये तिथे राहण्याची व्यवस्था करतात. तर तुम्हाला जर वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी करायची असतील तर त्यासुद्धा ते अवेलेबल करून देतात. इथे तुम्हाला सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे व्हेज नॉनव्हेज जेवणाची व्यवस्था ते चांगल्या मालवणी ऑथेंटिक पद्धतीने बनवून देतात. आज आपण त्यांच्याशी जरा बोलूया. तर सर मला तुम्ही सांगा की तुमचा होमस्टे आता किती वर्षापासून इथे आहे? 25 वर्ष. गेली 25 वर्षापासून सर चालवत आहेत. आणि या 25 वर्षामध्ये तुम्ही जे होमस्टे चालवत आहे होमस्टेला रिस्पॉन्स कसा आहे सर? बऱ्यापैकी खूपच चांगला रिस्पॉन्स त्याला मिळतो. म्हणजे समुद्राच्या बरोबर समोर ही जी बीच प्रॉपर्टी आहे त्याच्यामध्ये 3 रूम्स आहेत. त्या 3 रूममध्ये 2 ते 3 जण ऑक्युपाय करू शकतात. एक चौथा माणूससुद्धा त्याच्यामध्ये ॲडजस्ट होऊ शकतो बेड टाकून. आणि त्यांच्याबरोबर ते फॅसिलिटी अवेलेबल करून देतात. तुम्हाला खाण्याची राहण्याची चहा नाश्ता वगैरे सगळं तुम्हाला इथे मिळू शकतं. आणि वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी इथे एक तो एक वॉटर स्पोर्ट्स देवबागमध्ये होतात. त्याच्यामध्ये तुम्ही पॅरासेलिंग करू शकता, जेटकी करू शकता, बनाना राईड करू शकता, बोटिंग करू शकता, स्कुबा ड्रायव्हिंग करू शकता. वेगळ्या पद्धतीचे इथे उत्तम नियोजन ते करून देतात आपल्याला. आणि हे सगळं त्यांचं स्वतःचं आहे. त्यामुळे तुम्हाला इथे आल्यानंतर परत वेगवेगळ्या ठिकाणी भटकायची गरज लागत नाही. तर आज थोडेसे मोनकर सर बोलतील की याबद्दल ते त्यांचे अनुभव सांगतील. मी 25 वर्ष काम करतो आहे आणि 25 वर्षामध्ये मी वॉटर स्पोर्ट, पॅरासेलिंग, स्कुबा डायव्हिंग, आधी सुनामी आयलंड, डॉल्फिन, माथारीची वगैरे सगळं प्रथमच चालू केलेली आहे. जेवणाबद्दल माझं घरगुती असल्यामुळे बेस्ट देतो. म्हणजे ऑर्डर सांगितलं तसंच बनवणार. बुकिंग कसं घेतात सर त्याबद्दल थोडी माहिती देते. बुकिंग तुम्ही फोनवर जर फोन केला तर मी पहिलं माझं फोटो टाकतो, नंतरच मी तुमच्याशी बात करतो. त्याच्यानंतर एक अमाऊंट टाकायला सांगतो, त्याच्यानंतर तुम्हाला रूम देतो. म्हणजे थोडक्यात सर पहिले एक टोकन अमाऊंट तुमच्याकडे थोडंसं घेतात, रूम बुक करायचे आणि नंतर इथे निर्धास्त पण तुम्ही यायचे. बाकीची राहण्याची चोख व्यवस्था चोखंदळपणे ते करतात. सर आतापर्यंत तुमच्याकडे कस्टमर कुठून कुठून येतात जरा सांगाल का? जवळजवळ बेंगलोर, मुंबई, पुणा, कोल्हापूर, सांगली, सातारा बऱ्याच ठिकाणीवरून येऊन गेलेले. आधी डॉक्टरसुद्धा येऊन गेलेले आहेत इकडे. ओके, या डॉक्टरांना मला एक झालं की आज आमच्यासमोर डॉक्टर संदीप तळपदे आणि डॉक्टर राजू तळपदे हे नायर हॉस्पिटलमध्ये डेंटिस्ट डॉक्टर दोन आज आमच्याकडे इथे आलेले आहेत होमस्टेमध्ये. सर तुमचा जरा एक्सपिरियन्स सांगा आम्हाला कसं आहे? खूप छान वाटलं आणि घरच्यासारखं आहे. निश्चित सगळ्यांनी यायला पाहिजे फॅमिली. आणि इथे 3 दिवस खूप मजा. एकदम बीच समोर आहे, एकदम मी उभं राहिलं आणि ते बीच आहे. हे बघा तुम्ही बघू शकता एकदम म्हणजे आता सर बोलतायत आणि लागेल लाईव्ह दाखवते बघा. हा एवढा बीच म्हणजे तुमच्या इथे पायाला लाटा स्पर्श करतात एवढा जवळ बीच आहे. आणि इथून हा तुम्हाला पूर्ण तारकर्ली पासून तर संगमापर्यंत पूर्ण प्रायव्हेट बीच तुम्हाला अख्खा मिळतो याच्यामध्ये. ओके सर, सरांचे भाऊ सर डॉक्टर आहेत आणि ते डोंबिवलीमध्ये प्रॅक्टिस करतात. डॉक्टर राजू तळपदे सर. त्यांचे एक्सपिरियन्स त्यांची तर फॅमिली आलेली आहे तर त्यांचे एक्सपिरियन्स तुम्हाला ते सांगतील कसे आहे? खूप छान एक्सपिरियन्स होता आणि समुद्राजवळ झोपायचा आनंद भेटला फर्स्ट टाईम लाईफमध्ये. तुमच्या मुलांबरोबर आला ते सांगितलं त्यांना पण खूप मजा आली. तिथे आपण किल्ले वगैरे बनवायला पण इथे मिळालं. त्यांनी खूप एन्जॉय केलं. सकाळी उठलो का पहिला समुद्र जायचं, आंघोळ करायची आणि मग पुन्हा आंघोळ करायची. तुम्हाला सर इथे मजा आली ना? हो मजा आली. तर तुम्ही काय सांगाल जर तुम्हाला इकडे यावं आणि हे समुद्राचा आनंद घ्यावा. व्हेरी गुड. तर आज मी ह्या हॉटेलचे ओनर संजय मोनकर सर यांच्याबरोबर तुम्हाला बीचची प्रॉपर्टी दाखवली. आता आपण जाणार आहोत त्यांच्या घरी. त्यांनी 3 रूम तिथून वरती केलेल्या आहेत आणि त्यासुद्धा अतिशय सुंदर आहेत. त्याच्या व्ह्यूने तुम्ही समुद्र बघू शकता. अतिशय सुंदर त्यांनी नियोजन करून त्या रूम बांधल्या. तर आता जाता मी जरा सरांशी बोलतोय. सर तुम्ही अजून काय सांगू शकाल होमस्टेबद्दल? तारकर्ली देवबागमध्ये पहिलीच बॅकवॉटर, डॉल्फिन वगैरे दाखवण्याचं पहिलंच स्वप्न पूर्ण केलं. त्याच्यानंतर हळूहळू रूम बांधले, नंतर हळूहळू वॉटर स्पोर्ट्स, हळूहळू वाढवत आजपर्यंत इथपर्यंत पोहोचलो. अतिशय मेहनत अतिशय परिश्रम करून सरांनी इथपर्यंत त्यांचा प्रवास केला आहे. आणि सरांनी पहिली बॅकवॉटर तारकर्लीची इथे सुरू केलेली आहे संजय मोनकर सरांनी. म्हणजे तसं बघायला गेलं तर अख्ख्या पूर्ण देवबागमध्ये
त्यांचं योगदान अतिशय महत्त्वाचं आहे पर्यटनाच्या दृष्टीने. आता आपण बघत जाऊया की इथून हा रस्ता जो जातो सरळ, हा पाठीमागे तुम्हाला समुद्र दिसेल, तिथे 3 त्यांच्या प्रॉपर्टीज आहेत आणि इथून तिथे पुढे गेल्यानंतर तुम्हाला त्यांच्या अजून 3 रूम्स बघायला मिळतील. त्या तुम्हाला हवेशीर आहेत फर्स्ट फ्लोअरला. त्याचं शूटिंग मी तुम्हाला करून दाखवलेच आहे म्हणून. हा तुम्हाला इथे पाठीमागे पूर्ण समुद्र बघायला बघा दिसतोय तुम्हाला समुद्र पाठीमागे. तर अतिशय सुंदर असं हे गाव आहे. तुम्ही येऊ शकता, इथे बघू शकता आमच्या पायाखाली पांढरी शुभ्र अशी वाळू आहे आणि या वाळूमधून चालताना खूप सुंदर वाटतं एकदम. तर अवश्य येवा, कोकण आपलाच असं. धन्यवाद सर. तर अशाच वेगवेगळ्या कॉन्टेंटसाठी माझ्या डॉक्टर आनंद भाऊ या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत स्वस्थ राहा, प्रसन्न राहा, निरोगी राहा आणि डॉक्टर आनंद सोबत आनंदी राहा. धन्यवाद.